कायदेशीर पडताळणीनंतर कार्यकारिणीला हिरवा कंदील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनच्या कारभाराचा मार्ग मोकळा. नूतन कार्यकारिणीवर धर्मादाय विभागाची मोहर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन संदर्भात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सन 2026 ते 29 या कालावधीसाठी निवडण्यात आलेल्या संस्थेच्या नूतन कार्यकारिणीला धर्मादाय विभागाची अधिकृत मान्यता मिळाली आहे. संस्थेची त्रैवार्षिक सर्वसाधारण सभा 5 जुलै 2026 रोजी पार पडली होती. या सभेत नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. त्यानंतर कार्यकारिणीतील बदलाच्या मान्यतेसाठी धर्मादाय विभागाकडे अर्ज दाखल करण्यात आला. आवश्यक कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर धर्मादाय विभागाने नूतन कार्यकारिणीच्या निवडीला अधिकृत मंजुरी दिली. या अर्जाचे कायदेशीर कामकाज संस्थेच्या वतीने ॲडव्होकेट संतोष गायकवाड यांनी पाहिले, तर ॲडव्होकेट गणेश लोणकर यांनी त्यांना सहाय्य केले. धर्मादाय विभागाने मंजुरी दिलेल्या नूतन कार्यकारिणीत अभय धीवर यांची अध्यक्षपदी, मारुती घायतडक आणि रंभा जाधव यांची उपाध्यक्षपदी, सुरेखा बडंगे यांची चिटणीसपदी, तर विवेक धीवर आणि संजय खरात यांची सहचिटणीसपदी निवड करण्यात आली. तसेच लक्ष्मण जाधव यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली. यासोबतच कार्यकारिणीतील इतर पदाधिकारी आणि सदस्यांच्या निवडीलाही धर्मादाय विभागाची अधिकृत मंजुरी मिळाली आहे. या संस्थेच्या शैक्षणिक आणि सामाजिक वाटचालीत दिवंगत उत्तम सयाजी धीवर सर यांचे मोठे योगदान राहिले आहे. ते माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच दलित मित्र पुरस्कार प्राप्त व्यक्तिमत्व होते. ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाची संधी मिळावी यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले. त्यांच्या योगदानातूनच मौजे कौडगाव येथे संत लक्ष्मण महाराज विद्या मंदिर उभे राहिले. ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याच्या या कार्यामुळे संस्थेच्या वाटचालीत उत्तम सयाजी धीवर सरांचे योगदान विशेष महत्त्वाचे ठरते, अशी माहिती संस्थेचे विश्वस्त सिद्धांत खरात यांनी दिली.